की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं। मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानुसार 13,29,678 घरांची घोषणाही झालेली आहे। मागील 6,24,029 घरांचा विस्तार हा होणार आहे। एकूण घरांचा एका वर्षी जो विस्तार होणार आहे तो 19,66,767। मित्रांनो, या योजनेत अर्ज कसा करायचा, कुठले कागदपत्र लागणार आहे, सर्व काही माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानुसार पंतप्रधान आवास योजना ग्रामीण म्हणजे गावासाठी चालवली जाणारी योजना आहे। हिच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो, तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पंतप्रधान आवास योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा, कागदपत्र कुठली लागणार, सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला नेमका पंतप्रधान आवास योजना कधीपासून सुरू करण्यात आली, 2016 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती। मित्रांनो, पंतप्रधान आवास योजनेसाठी तुमच्याकडे कुठले कागदपत्र असावे ज्याचे तुम्ही लाभ घेऊ शकता। तुमच्याकडे आधार कार्ड असावा, उत्पन्नाचा दाखला असावा, तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असावं। मित्रांनो, जातीचं प्रमाणपत्र ओबीसी असेल तरी चालेल, कारण आता ही योजना ओबीसी साठी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। बँक खाते असावं, फोटो असावा। हा जो फोटो ह्या खाली जागेचा तुम्हाला जो तुमची घरची जागा असणार आहे किंवा तुमच्या जो प्लॉट असणार आहे त्याचा जीपीएस कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो घ्यायचा आणि मोबाईल नंबर असावा। मित्रांनो, तुम्हाला माहिती करून देतो मी की हा अर्ज तुम्हाला कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन करता येणार नाही। हा अर्ज तुम्हाला फक्त ऑफलाईन हा अर्ज करायचा आहे। तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी हे डॉक्युमेंट सोबत तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज म्हणजे फॉर्म, तो फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा तो अर्ज किंवा ग्रामपंचायतीमध्ये तो अर्ज तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो, नेमका हा लाभ कोणाला मिळणार आहे, 2011च्या साली एसएससीचे जे सर्वे झाला होता त्या सर्वेची यादीमध्ये तुमचं नाव असेल तर नक्कीच हा योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। ती यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये पाहायला मिळून जाईल। मित्रांनो, जर तुमच्याकडे ग्रामीण मध्ये राहत असाल आणि तुम्ही 1,20,000 रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी हे मिळणार आहेत, आणि जर तुम्ही डोंगरी भागात राहत असाल तुम्हाला 1,30,000 रुपये हे घर बांधण्यासाठी मिळणार आहेत। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ समजला असेल। कुठल्याही पद्धती तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये नक्कीच सर्व प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल। हो मित्र, आणि तुमच्या गावात किंवा तुमच्या तालुक्यात कुठल्याही तुमच्या कोणाकोणाला लाभ मिळाला आहे, कसा मिळाला आहे, सर्व काही माहिती पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। त्याच्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहू शकता कोणाला कसा लाभ मिळालेला आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।